नमस्कार मंडळी. कसं काय, मजेत ना? तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग. सकाळचे 7:30 वाजले असतील आणि मी आलेलो आहे आता आमच्या शेतामध्ये. सर्वप्रथम सगळ्यांना शुभप्रभात आणि थंडीच्या सुद्धा खूप शुभेच्छा. ऍक्च्युली मित्रांनो, इथं खूपच थंडी आहे आणि इथलं क्लायमेट बघण्यासाठी मी आलो होतो आणि मोरांचा सुद्धा आवाज येत होता, परंतु इथं मी जवळ आलो आणि तो आवाज येणं बंद झाला. तर तुम्हाला इथलं क्लायमेट मी दाखवतो. चला तर. बघू शकता, आता सूर्य उगवलेला आहे. ह्या आंब्याचं झाड आहे इथं, या आंब्याच्या झाडामुळे दिसत नाही. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, खरंच वातावरण इथलं बघण्यासारखं आहे. एकदम शांतता आणि सकाळची वेळ आहे, त्यामुळे शेतातही अजून कोणी आलेलं नाहीये. खरंच मित्रांनो, इथले नजारे बघण्यासारखे आहेत. गावाकडे राहण्याची मजा आहे ना मित्रांनो, काहीशी वेगळीच असते. तुम्ही बघू शकता, सूर्य पण उगवलेला आहे आता. मस्त वातावरण आहे आणि मस्त शांतता. भारी वाटतं मित्रांनो बरं का, असं शेतात राहणं, गावाकडे राहणं. मित्रांनो, काय आहे की आमच्याकडे आहे ना, गार्गी आणि रुंदा, म्हणजे एक गाय आहे आणि एक तिचं छोटंसं वासरू आहे. तर आता काय आहे की जनावर म्हणलं ना की त्यांना हिरवा घास हा द्यायलाच लागतो, दुधासाठी म्हणा किंवा कसं असतंय की वाळकं ते सारखं खाऊ शकत नाही आणि वल्ल ते कसं आहे आवडीने खातात. तर त्यांना दोन्ही गरजेचं असतं, वाळका चारा पण गरजेचा असतो आणि ओला चारा पण गरजेचा असतो. तर तुम्हाला मी दाखवतो, आम्ही पण घास लावलेला आहे. तर हा घास आहे मित्रांनो आमचा, तुम्ही बघू शकता. तर काय झालंय मित्रांनो, याची कापणी वगैरे झालेली आहे आणि ह्याला औषध वगैरे दिले आणि पाणी वगैरे पण दिले. तर आता हा परत कापायला येईल. आता थोड्या दिवसांनी याची परत कापणी चालू. तोपर्यंत आता काय करतो आम्ही की ओलं गवत, तर आमच्याच क्षेत्राच्या बाजूला एक पडीक जमीन आहे, तर तिथं गवत आहे. तर ते गवत कापून आता आम्ही देतोय, कारण काय आहे की आपल्याकडे आता अवेलेबल नाहीये घास कापण्यासाठी. आता थोड्या दिवसांनी ह्याची चांगली वाढ होईल, त्यावेळेस मग आपण आता ह्या घासाची कटिंग चालू करणार आहे. सकाळचे 11:30 वाजले असतील आणि तुम्ही बघू शकताय मी आलेलो आहे आता आमच्या शेतात. ऍक्च्युली काय आहे, मी आलेलो आहे आता आमच्या खसारात. खसार म्हणजे काय, ही भात शेती आहे. छोटं खसार आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता की हे छोटंसं खसार आहे. तर आणि इथं भेळा ठेवलेल्या आहे आपल्या गारगे आणि रुंदासाठी. आता काय होतं की इथं सारे वगैरे पाडलेले आहेत आणि गहू वगैरे पेरलेले आहेत, तर पाणी देण्याचं काम वगैरे चालू आहे. ते समोर वडील आहेत माझे. आणि म्हणजे आता काय असं लगेच पाणी फोडायला लागत नाही, कारण कसं की पहिलीच वेळ आहे पाणी देण्याची, त्यामुळे खूप वेळ लागतो भिजवायला. आता सकाळीच कधी लवकर चालू केले, तरी पण अजून झालेलं नाही पाणी द्यायचं. विहिरीचं पाणी आहे, त्यामुळे व्हायला पाहिजे लवकर, पण पहिलीच वेळ असल्यामुळं आणि वावर पूर्ण वाळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे खूप उशीर लागतो मित्रांनो. आमच्या खसराच्या कडेलाच एक ओढा आहे, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी ओढा आहे. आणि काय मित्रांनो, आता की हिवाळा चालू आलाय, त्यामुळं ह्या ओढ्यामध्ये थोडं सुद्धा पाणी आपल्याला दिसत नाही. पावसाळ्यात हा ओढा भरून वाहत असतो. कधी कधी तर पाणी खसरामध्ये पण येतं, जर जास्त पाऊस असेल तर. तुम्ही बघू शकता की आता इथं भरपूर अडचण झाली. काय आहे की हे जे पलीकडचं क्षेत्र आहे, तर ते दुसऱ्या शेतकऱ्याचे आणि ते पुण्याला राहायला असतात. त्यामुळे काय आहे की ते शेती करत नाही, त्यामुळे खूपच अडचण वाढली आहे, झाडे वगैरे वाढलेली आहे. आता काय आहे की आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण फवारा मारलेला आहे. आता हळूहळू हे गवत वाळेल, त्यावेळेस आपण हे एकत्र करून ह्याला पेटवून देऊ. मी आलेलो आहे बनेश्वर मंदिरामध्ये. ऍक्च्युली काय आहे, हे मंदिर आमच्या गावच्या खालच्या शिवारात येते. म्हणजे गावची हद्द संपली आणि नसरापूर गावाची हद्द चालू झाली की बनेश्वर मंदिर आपल्याला बघायला भेटते. आत्ता आम्ही नसरापुरातूनच आलतो या मंदिरामध्ये. ऍक्च्युली काय थोडंसं काम होतं नसरापुरात, तर म्हणलो की आता बरेच दिवस झालं बनेश्वर मंदिराला भेट दिली नाही, तर तिथं जाऊन दर्शन घेऊया. तुम्हाला मी इथून बनेश्वर मंदिराचा नजारा दाखवतो. मित्रांनो, हे जे समोर जे दिसतंय, तर ते महादेवाचं मंदिर आहे, बनेश्वर मंदिर. तुम्ही बघू शकता. आता काय आहे की मी थोडंसं इथं वरती आहे. इथे एक हॉल आहे, मला दाखवतो. ॲक्च्युली हा इथं लग्नाचा हॉल आहे, म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम किंवा छोटीशी लग्न इथं होतात. त्या हॉलमधून मी आत्ता बनेश्वर मंदिराचं शूटिंग घेतोय, तुम्ही बघू शकता. आता मी जाणार आहे खाली, खालून पण तुम्हाला दाखवतो.
बनेश्वर मंदिराच्या हद्दीमध्ये आपल्याला सगळीकडे अशीच घनदाट झाडी बघायला मिळते. पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर हे बनेश्वरचं मंदिर आहे. खरंच या भक्तिमय वातावरणाला तुम्ही नक्कीच व्हिजिट दिली पाहिजे. महादेवांचं दर्शन घेतलं आणि आता मी घरी आलो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.